राजकारण, देशकारण, मनोरंजन, व्यापार आणि हवामानाच्या घडामोडींवर टाकूया एक नजर. नमस्कार. राष्ट्र सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राच्या मंत्रालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माहितीपटाची डॉक्युमेंटरीची मूळ फाईल मंत्रालयातून गूढरित्या गायब झाली आहे. या प्रकरणी DGIPRचे वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर नामदेव कांबळे यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध FIR दाखल केला आहे. नियमित तपासणीत मूळ फाईलऐवजी केवळ तिची फोटोकॉपी आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. दूरसंचार विभागाने मोबाईल फोनमध्ये संचारसाठी ॲप अनिवार्य करण्याच्या आपल्या आदेशात बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. या आदेशाला वापरकर्त्यांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही माहिती दिली. यापूर्वीच्या आदेशानुसार सर्व मोबाईल उत्पादकांना प्रत्येक फोनमध्ये हे ॲप प्री इन्स्टॉल करणे बंधनकारक होते. मात्र वापरकर्त्यांनी खाजगीपणा आणि सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. आता मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की लोकांना या ॲपचा वापर अनिवार्य न ठेवता तो ऐच्छिक ठेवला जाईल. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. फतेहपूर शेखावाटी येथे किमान तापमान 3 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. हवामान विभागाने चुरू, झुंझुनू आणि सीकर या जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा येलो अलर्ट जारी केला आहे. आगामी काळात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान राजस्थानमध्ये थंडीचा जोर वाढण्याची आणि किमान तापमान सरासरीपेक्षा खाली राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे थंडीच्या लाटेचा परिणाम अधिक वाढेल असा अंदाज आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगर परिषदेच्या निवडणुकीतील निकालाच्या विलंबावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. कराड नगर परिषदेच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बिघाड होऊन निकाल उशिरा लागला. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी निकालाची घोषणा थांबवून ठेवली होती. निवडणूक यंत्रणा आणि कायद्याची अंमलबजावणी नीट झाली नाही तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल अशी गंभीर चिंताही त्यांनी व्यक्त केली. कराडमध्ये घडलेली ही घटना गंभीर असून ही निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी योग्य आहे असे मत चव्हाण यांनी मांडले. नाशिकमध्ये 2027च्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन भागात होणाऱ्या वृक्षतोडीच्या प्रस्तावावरून आता राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावरून भाजप नेते आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी आरोप केला आहे की सत्ताधाऱ्यांचा उद्देश कुंभमेळ्याच्या नावाखाली जागा साफ करून ती नंतर भाड्याने देऊन पैसे कमवण्याचा आहे. भ्रष्टाचार हीच भक्ती आणि सत्ता हीच श्रद्धा असणाऱ्यांना तपोवनाचं महत्त्व काय कळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला अखेर अटक केली आहे. या जमीन गैरव्यवहारात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून ती अनेक दिवसांपासून फरार होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बँकेच्या बनावट कर्ज प्रकरणातही तिचं नाव असल्याचं उघड झालं होतं. पुणे पोलिसांनी केलेल्या या अटकेमुळे या हाय प्रोफाईल जमीन घोटाळ्याच्या तपासाला आता वेग येणार आहे.